नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय LS मराठी। अकोल्यात मार्चच्या सुरुवातीलाच उन्हाचा तडाखा जाणवू लागलाय। राज्यात तापमानाचा पारा झपाट्याने वाढत असून नागरिकांना कडक उन्हाचा सामना करावा लागतोय। विशेष म्हणजे यंदा उन्हाळ्याची तीव्रता लवकरच जाणवू लागली आहे। पश्चिम विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद होतीये। मार्चच्या सुरुवातीलाच कडक उन्हाची चाहूल। दुपारी 12 ते 4 बाहेर पडणं टाळा। टोपी, स्कार्फ किंवा छत्री वापरा। विदर्भातील जवळपास 11 जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा 40 अंशांच्या आसपास पोहोचलाय। अकोला आणि अमरावती जिल्ह्यात तर तापमानाने 40 अंशांचा टप्पा पार केलाय। अकोल्यात गेल्या काही दिवसांपासून तापमान सातत्याने वाढतंय। 40.7 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलंय। मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच तापमान 41 अंशांच्या जवळ पोहोचल्याने अकोलेकरांची चिंता वाढली आहे। वाढत्या उष्णतेमुळे शहरातील बाजारपेठांमध्ये मातीचे माठ, रांजण, कूलर, AC तसंच थंड पेयांच्या दुकानांना मोठी मागणी वाढल्याचं दिसून येत आहे। उन्हाच्या झळांपासून बचाव करण्यासाठी नागरिक लिंबू पाणी, ताक आणि थंड पेयांचा आस्वाद घेताना दिसतात। दुसरीकडे वाढत्या उष्णतेमुळे दुपारच्या वेळेत बाहेर पडताना नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। हो, माठ तर घ्यायलाच पाहिजे ना। आता हे माठ जे आहे, ह्या माठामधलं पाणी थंड पण राहते भरपूर गोष्टीमध्ये आणि आरोग्याला हे सुविधायक पण राहते। आता यामध्ये तुम्ही पाणी ठेवलं तर स्टीलच्या भांड्यापेक्षा थंड राहते। मेन गोष्ट की उन्हाच्या तापामुळे माठातलं पाणी पौष्टिक राहते। दुसरी गोष्ट की आता मातीच्या पाण्याची टेस्ट वेगळं राहते। आता आमच्याकडे हे गुजरातचे माठ पण आलेले आहेत ना। तर मला सांगा की दादा म्हणजे जुनं ते सोनं म्हणतात हो हो कुठेतरी म्हणजे फ्रीज आलेला आहे, बिकूल आलेला आहे, इतर काही आलेलं आहे। मग याच्यापेक्षा ग्राहक जे आहेत ते आज तुम्ही ग्राहक म्हणून या ठिकाणी आले माठ खरेदी करण्याकरता आहे ते तर काय वाटते म्हणजे फ्रीजच्या पाण्यामध्ये आणि याच्यामध्ये काय फरक जाणवतो? बघा, फ्रीजचं पाणी झालं किंवा आपण आरोचं पाणी वगैरे पितो, ते झालं आखरी इलेक्ट्रिक पाणी। आता तुम्ही एक विजेपासून जर तयार केलेलं आहे ते थंड पाणीनं, हे नॅचरल आहे, नॉर्मल तुम्ही जसं प्रकृतीमुळे होते जे पाणी मातीपासून होतं थंड, ते मेन आहे। जे जुनं ते सोनं जे आधीचे लोक म्हणून गेलेले आहे किंवा आधीच्या लोकांनी ठरवून दिलेलं आहे आपल्याला की बा मातीचे भांडे यूज करा। आता शक्यतो आपण आता माठच यूज करतो, ते ठीक आहे आता थंड पाण्यासाठी उन्हामुळे। तर बाकीचे जे भांडे आहे, जसं हंडी येते भाजी बनवायची, तावा येते मातीचं, ते माझ्या म्हणण्याने ते पण यूज करायला पाहिजे आपण। कारण की ते जुनं ते सोनं आधीच्या लोकांनी, जेवढे लोक आहे बिमाऱ्याचं प्रकार कमी होतं आधी। जसं पाणी लोक थंड माठातलंच पाणी प्यायचे तर बिमाऱ्या कमी व्हायच्या। आता फ्रीजच्या पाण्याने बिमाऱ्या वाढत आहे। आरोचं पाणी एकदम थंड, गळा सोकून येते, वारंवार पाणी प्यायचं काम म्हणजे करते। एकंदरीत तहान भागल्यासारखं या ताण माठातलं पाणी भागल्यासारखं, हा पिल्यानंतर मेन गोष्ट तेच आहे की तुम्ही माठातलं पाणी पित आहे तर ताण भागते। मेन एका ग्लासमध्ये पाणी तुमचं ताण भागून जाते। दरम्यान वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांनी नागरिकांना विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिलाय। दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर पडणं टाळावं। बाहेर पडताना टोपी, स्कार्फ किंवा छत्रीचा वापर करावा। शरीरातील पाण्याची कमतरता टाळण्यासाठी भरपूर पाणी, लिंबू पाणी, ताक आणि नारळ पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय। तसंच हलकं आणि सुती कपडे वापरण्याला जास्त महत्त्व दिलंय। खरं तर जास्त वेळ उन्हात काम टाळण्याचं आवाहन देखील करण्यात येत आहे। पाणी भरपूर पिणे, उन्हात काम नसताना जाण्याचं टाळणे, अत्यंत आवश्यक असल्यास उन्हात फिरणे, ही काळजी सामान्यतः घ्यायला पाहिजे। काही लक्षणे आढळल्यास डॉक्टरांना दाखवणे, हलका पचायला सोपा असा आहार ठेवणे। साधारण ह्याच्या उन्हाचा फटका बसण्याची शक्यता असते किंवा लगवायचे हे वृद्ध नागरिक असतील किंवा लहान मुलांनी काय विशेष काळजी घ्यायला पाहिजे? लहान मुलांमध्ये अल्ट्रासेन्सोरियम, त्वचा थोडीशी गरम होणे, डोळे कोरडे पडणे ही लक्षणं दिसून येतात। वयोवृद्ध नागरिकांमध्ये सुस्तपणा जाणवल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावे। इतर काय घ्यायला पाहिजे सर? सैल कपडे घालणे, डोक्यावर पांघरून किंवा टोपी घालणे, हायड्रेशनची काळजी घेणे, या गोष्टी करायला पाहिजे। पिण्याच्या पाण्याचं असेल किंवा इतर म्हणजे थंड पेय मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये आहे। कृत्रिम याच्यापेक्षा नॅचरल जे ज्यूस किंवा नैसर्गिकरित्या करण्यात आलेले पदार्थ जे राहतात ते आरोग्यासाठी चांगले राहतात।
कोल्ड्रिंक्सपेक्षा त्यांचा वापर जास्त प्रमाणात करण्यात यावा. मार्चच्या सुरुवातीलाच तापमानाचा पारा चढू लागल्यानं येत्या काही दिवसांमध्ये उष्णतेची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेत स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे. याचा अधिक आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रतीक कुरेकर यांनी. पाहूया. अकोल्यात मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच सूर्यनारायणाचा कोप पाहायला मिळत आहेत. तर राज्यातही मोठ्या प्रमाणात उष्णतेचं तापमान वाढताना पाहायला मिळत असतानाच अकोला असेल अथवा अमरावती मध्ये मोठ्या प्रमाणात 40 डिग्री सेल्सिअस पेक्षा आज तापमानाचा पारा वाढताना पाहायला मिळत आहे. माझ्या पाठीमागे बघू शकता उष्णता जशा प्रकारे वाढत आहे याकरिता मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी पाहायला गेलं तर माठ विक्रेते सज्ज झालेले आहेत. थंड पाणी करण्याकरता माठ विक्रेते असतील अथवा थंड पेय करिता सुद्धा मोठ्या प्रमाणात दुकाने थाटलेले पाहायला मिळत आहेत. तर दुसरीकडे आपण पाहू शकतो माझ्या पाठीमागे की उष्णता ज्याप्रमाणे वाढत आहे त्याच धर्तीवर जर पाहायला गेलं तर रस्ते सुद्धा शुकशुकाट पाहायला मिळत आहे. वाहतूकदार सुद्धा घराबाहेर टाळण्याचं टाळत आहेत. बाहेर निघण्याकरता अत्यावश्यक काम असल्यास घराच्या बाहेर पडण्याचं एक कार्य केलेलं आहे. माझ्यासोबत माठ विक्रेते आहेत, त्यांच्यासोबत आपण जाणून घेणार आहोत. विविध नक्षी काम केलेले सुद्धा माठ या ठिकाणी पाहायला मिळत आहे. डिझाईन या ठिकाणी केलेली पाहायला मिळत आहे. तर या माठांचं वैशिष्ट्य जर पाहायला गेलं तर हे माठ यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यात असलेल्या बोरी अरब येथील जगप्रसिद्ध माठ आहेत. या माठाची जी विक्री आहे ही देशभरात केल्या जाते. काय एक वैशिष्ट्य आहे हे आपण जाणून घेणार आहोत. माठ विक्रेते माझ्या सोबत आहेत, त्यांच्यासोबत आपण जाणून घेणार आहोत कशा प्रकारे किमती आहेत या माठांच्या आणि विक्रीमध्ये कशा प्रकारे हे करतात. दादा नमस्कार, मला सांगा कशा प्रकारे विक्री सुरू आहे? विक्री 200, 250, 300 माठ पाहून विक्री चालू आहे. कुठून येतात हे माठ? बोरी अरबहून येतात, दारव्याहून. काय एक वैशिष्ट्य असते काया माठ म्हणजे बोरी अरबचा माठ प्रसिद्ध आहे. काया माठ म्हटलं की तिथं पाणी थंड राहते. काय म्हणजे हे जे माठ आहेत हे माठ बोरी अरब मधून कुठे कुठे बोरी अरब मधून अकोला, आपला दर्यापूर, मूर्तिजापूर, कारंजा सगळे इकडे जातात. म्हणजे बोरी अरब महाराष्ट्रासह इतर राज्यात जाते. हो. आणि ग्राहकांची ओढ कशी आहे आपल्या? ग्राहकाची ओढ चांगली आहे. माठ जास्त प्रसिद्ध आहे. बिलकुल आणि घेत नाही लोक, पण माठ पहिले घेतात. आज बघितलं की थंड पाणी करण्याकरिता फ्रीजचा वापर कमी करता माठाचा वापर ग्राहक जास्त करत असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. काही ग्राहक सुद्धा माझ्यासोबत आहेत, त्या ग्राहकांसोबत आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या काय त्यांचं एक हे आहे.